नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. महिलांना राजकीय प्रतिनिधित्वात अधिक संधी देण्यासाठी केंद्र सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम लागू करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहेत. या विधेयकावर चर्चा करण्यासाठी आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू झालं असून ते पुढील 2 दिवस चालणार आहे. या विधेयकानुसार लोकसभा आणि राज्यसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. हा कायदा 2029च्या लोकसभा निवडणुकीपासून लागू करण्याचा उद्देश आहे. यासाठी संविधानात दुरुस्ती करण्यात येणार असून सध्या लोकसभेतील 543 जागा वाढून सुमारे 850 करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे महाराष्ट्रातील लोकसभा जागा 48 वरून 72 पर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संविधानाच्या 131व्या दुरुस्ती विधेयकाद्वारे अनुच्छेद 81 मध्ये बदल करून लोकसंख्येची नवी व्याख्या निश्चित केली जाणार आहे. पुढील प्रतिनिधित्व हे संसदेमार्फत मान्य करण्यात आलेल्या जनगणनेच्या आधारावर ठरवले जाईल. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नारीशक्ती वंदन विधेयकाला अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या विधेयकाचं स्वागत आणि कौतुक केलं आहे. पत्रात त्यांनी नमूद केलं की या कायद्यामुळे देशातील महिलांना सन्मान, समानता आणि सशक्तीकरणाचा नवा अध्याय सुरू होईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये 1/3 आरक्षण लागू झाल्यास महिलांचा राजकारणातील सहभाग वाढेल आणि त्यांना मुख्य प्रवाहात येण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय केंद्र सरकारच्या बेटी बचाव बेटी पढाव यासारख्या उपक्रमांना या विधेयकामुळे अधिक बळ मिळेल आणि महिला सशक्तीकरणाच्या दिशेने देशाला नवी गती मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणात आज राहता न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणातील आरोपी कल्पना खरात हिच्या जामीन अर्जावर न्यायालय निर्णय देणार असून याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या प्रकरणात बंधू अशोक खरात, कल्पना खरात यांच्यासह एकूण 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीच या प्रकरणातील अन्य आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनवणे हे न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या जामीन अर्जांना राहता न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता कल्पना खरातच्या जामीन अर्जाबाबत न्यायालय कोणता निर्णय देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. न्यायालय तिचा जामीन मंजूर करणार की इतर आरोपीप्रमाणे फेटाळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीचा तपास अधिक वेगाने सुरू असून आर्थिक व्यवहारांमधील अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. 4थ्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. तपासात त्याच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विकासांची चौकशी करण्याची तयारी एसआयटी करत आहे. श्रद्धेच्या नावावर भक्तांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. याशिवाय त्याने शिर्डी परिसरात सुमारे 11 ते 12 एकर जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहारापैकी काही व्यवहार नॅशनलाइज बँकेतील खात्यांमध्ये झाल्याचा संशय असून संबंधित खाती कल्पना खरात यांच्या नावावर असल्याचं सांगितलं जात आहे. या खात्यांमधून सुमारे 17 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचा आर्थिक आणि मालमत्ता व्यवहारांचा तपास सुरू असून पुढील काळात आणखी गंभीर खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकमधील एका नामांकित IT कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या छळवणूक आणि लैंगिक अत्याचार आणि कथित धर्मांतराच्या दबावाच्या गंभीर प्रकाराने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुंबई नाका आणि देवळाली पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून ओळखली जाणारी निदा खान, जी कंपनीमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर पदावर होती, ती गेल्या 20 दिवसापासून फरार आहे. तिच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथकं कार्यरत आहेत. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीतील काही महिला कर्मचाऱ्यांना मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागत होता. तसेच त्यांच्यावर धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे आरोप आहेत. दररोजच्या मीटिंग्स आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून या गोष्टीचं नियोजन होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीच्या HR अश्वनी चैनानी हिला अटक करून चौकशी केली असता या सर्व घटनांमध्ये निदा खानची मुख्य भूमिका असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणात 6 पुरुष आणि 2 महिला आरोपींचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणामागे कोणतेही मोठे किंवा आंतरराष्ट्रीय जाळे कार्यरत आहे का याचा तपास यंत्रणा सखोल तपास करत आहे. मुख्य आरोपी निदा खान हिची अटक या संपूर्ण प्रक्रियेचा उलगडा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अमरावतीतील परतवाडा येथे मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपींनी मुलींचे व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप असून पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान अमरावतीचे ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकाकडून केला जाणार असल्याची घोषणा केली आहे। एसआयटीमध्ये एकूण 11 अधिकारी आणि 40 कर्मचारी असतील, ज्यामध्ये 2 महिला अधिकारी, एक सायबर अधिकारी आणि एक क्राईम अधिकारी यांचा समावेश असेल। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तपास वेगाने पुढे नेला जाणार असून आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आणखी 2 आरोपींचा शोध सुरू असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे। या घटनेतील सर्व पैलूंचा सखोल तपास करून कठोर कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे। इराण अमेरिका संघर्ष आणि होर्मुझ खाडीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे। या अस्थिरतेत अमेरिका, रशिया आणि इराणकडून तेल खरेदीसाठी दिलेल्या काही सवलती नूतनीकरण करणार नसल्याची चर्चा आहे। या निर्णयामुळे जागतिक कच्चा तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। भारताने मागील काही काळात रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल आयात केलं असून या बदलांचा भारताच्या ऊर्जा धोरणावर आणि तेलाच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो असा अंदाज आहे। आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळाले आहेत। या सामन्यात आरसीबीने लखनौवर 5 विकेट्सने विजय मिळवत आपला दमदार फॉर्म कायम ठेवला आहे। हा विजय आरसीबीसाठी या मोसमातील चौथा ठरला असून 4 सामने जिंकणारी ती दुसरी टीम ठरली आहे। याआधी राजस्थान रॉयल्सने 4 विजय मिळवले होते। या विजयानंतर आरसीबीला पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला असून संघाने थेट अव्वल स्थानावर झेप घेतली आहे। लखनौ विरुद्धच्या महत्त्वपूर्ण विजयामुळे आरसीबीची नेट रन रेट आणि पॉईंट स्थिती सुधारली असून संघाने राजस्थान रॉयल्ससह इतर स्पर्धकांना मागे टाकत आघाडी घेतली आहे। दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्सला या पराभवामुळे टेबलमध्ये घसरण सहन करावी लागली आहे। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।